चला सामना सुरू करायचा आहे. चला व्हाईट बॉल आलाय. व्हाईटची धाव पहिल्याच बॉलवर ऍड होईल. धावसंख्या 1 असेल. फ्रेश मॅच आता 5वा सामना असेल. पहिल्या फेरीचा एका बाजूला पाले संघ, दुसऱ्या बाजूला हरिग्राम टीम. पुन्हा एकदा आपण पाहताय बॉल. आता मात्र चेंडू पाहिला तर चांगल्या लेंथ आणि लाईनवर होता आणि बॉल मात्र डॉट आलाय. यावेळेला यावेळेला हॅलो हॅलो या वेळेला आपण पाहता आणखी एक चांगला बॉल इथून पाहायला मिळाला. षटक पहिलं समाप्त झालंय. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावसंख्या आहे ती फक्त 2 धावा. एक गडी गमावलाय आणि धावसंख्या 2 पाहायला मिळेल. बॅटिंग करताना पाले टीम बॅटिंग करतोय आणि 2 धावसंख्येवर पहिल्या षटकामध्ये हरिग्राम संघ आपण पाहिला तर गोलंदाजी करताना पहिले 6 बॉल हाताळले, फक्त 2च धावा. डावखुऱ्या त्याचा बॅट्समन स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. त्यावेळेला बॉल आपण पाहू शकाल नो बॉल आहे. पंचांचा इशारा नो बॉल. आणि त्या बॉलवर धावा सुद्धा धावून एक धाव म्हणजे अशा 1+1 2 धावा. टोटल 2 धावा आल्या. 2 धावेनं टीमची धावसंख्या आता 4 होतीये. 4 धावसंख्या स्कोर कार्डवर.
हा बॉल फटका सुरेख होता, परंतु चेंडू थांबलाय. आणि बॉल मात्र आपण पाहू शकाल अगदी या बॉलवर 2 धावा, पुन्हा 2 धावा येत आहेत. 2 धावेने टीमची धावसंख्या आता 6 या अंकावर पाहायला मिळेल. 6 ऑन अ बोर्ड, 6 धावसंख्या स्कोर कार्डवर जोडलेली आहे. चांगली गोलंदाजी करताना आपण पाहत आहे. गोलंदाजी हरिग्राम संघ आता चांगली गोलंदाजी करतोय. सध्या पहिल्या षटकामध्ये आलेल्या धावा आपण पाहिल्या होत्या 2 धावा, आणि आता मात्र फक्त 5 धावा या षटकामध्ये तब्बल येत आहेत 7 धावा. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा गोलंदाज तयार होतोय. रबर बॉल स्पर्धा आणि यामध्ये बराचसा फरक. टेनिस क्रिकेट यावेळेला फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक आहे, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. ऑन साईडला आपण पाहतो मिड विकेटला तिथे सिंगल डबल धाव पूर्ण झाली आणि 2 धावा मिळतील त्या टीम पाली संघाला. आणि या 2 धावीच्या बरोबरीने षटक दुसरं सुद्धा समाप्त झालं. 12 बॉल संपले आणि 12च्या समाप्तीनंतर धावसंख्या टोटल आहे ती 9 धावसंख्या. आता अगदी आपण पाहिलं ना, थोड्याच म्हणजे गणेश चतुर्थी हा गणपती अगदी आपण पाहिला तर सार्वजनिक गणेश उत्सव हे सुद्धा आता थोड्याच दिवसामध्ये येताना पाहायला मिळतील. आणि जर कुणाला जर मखार, कोणत्याही प्रकारचं मखार असेल, जर आपणाला हवं असेल तर आपण रचित पाटील यांच्याशी संपर्क साधू शकता. दिवाळी अगदी दीपावली असते, त्या दीपावलीला सुद्धा फटाक्यांचा स्टॉल, फटाके सुद्धा त्यांच्याकडे अवेलेबल असतात. म्हणजे ऑलराऊंडर भूमिका. क्रिकेट असो, त्याच्याबरोबर उद्योगधंदा असेल, व्यवसाय असेल, मोबाईल असतील, मोबाईल असतील. हॅलो 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 पुन्हा एकदा 2 धावा. 2 धावा इथून हॅलो 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 या
हॅलो हॅलो. फटका सुरेख या वेळेला पाहायला मिळतोय आणि बॉलवर मात्र धावा टोटल किती येतील, धावा इथून जोडल्या जातील आणि धावेच्या उच्चांकाचा जर विचार केला तर हॅलो 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 हॅलो. धावसंख्या आहे ती टोटल 15 धावसंख्या, 15 ऑन बोर्ड. 15 धावसंख्या स्कोर कार्डवर पाहायला मिळतीये. 15 धावा स्कोर कार्डवर जोडल्या जात आहेत आणि एक चांगली मी म्हणेन गोलंदाजीचा नमुना. टोटल 3 षटकांमध्ये 1 टू गो, एक चेंडू आता या षटकामध्ये शिल्लक आहे आणि धावसंख्या 15 आहे. सरासरीचा विचार केला तर कमी धावसंख्या. पुन्हा एकदा डॉट बॉल येतोय. 18 बॉल, 3 षटक इथून कंप्लीट. 18 बॉलचा खेळ संपलाय आणि पाली टीमची धावसंख्या आहे ती 15 धावसंख्या. सरासरी प्रति षटकामागे 5 न सरासरी आणि धावसंख्या 15. पहिला बॉल, चौथ्या षटकामधील पहिला बॉल आणि पहिल्याच बॉलवर रनआउटची विकेट मिळाली टीम हरिग्राम संघाला. धक्का क्रमांक पहिला. दुसरा धक्का टीम पाले संघाला. या वेळेला आपण पाहू शकाल आणखी एक चांगला फटका होता, परंतु या बॉलवर धावा आल्या. सिंगल रन्स मिळाली आणि या सिंगल रन्सनं टीम पोहोचली आहे ती 16 धावसंख्येवर. धावसंख्या आहे या 2 न 17 धावसंख्या. त्यावेळेला बॉल, चांगला बॉल पाहायला मिळाला. पडल्यानंतर आतमध्ये येतोय, संपर्क नाही आहे आणि कदाचित थोडस दूरवरून खेळण्याचा प्रयत्न होता आणि तो प्रयत्न फसलाय आणि आणखी एक डॉट बॉल. चांगली गोलंदाजी केली अद्यापर्यंत मी म्हणेन हरिग्राम वागेश्वर संघानं. अप्रतिम कामगिरी सुरू आहे. धावा जास्त खर्च केल्या नाहीयेत, परंतु या वेळेला मात्र अवांतर बॉल आणि त्यानंतर मागे 2 धावा, अशा एक्स्ट्रा बोनस 3 धावा. धावसंख्या आता टोटल 20 धावसंख्या. 20 धावसंख्या. धावसंख्या आता टोटल
विकेट मिळाली आणि धावा संख्या आता पुन्हा एकदा आपण पाहू शकाल 20 धावा स्कोर कार्डवर जोडलेल्या आहेत. 20 ऑन अ बोर्ड. 20 धावा लागत आहेत. एकदंत कलंबोली आणि मंगलमूर्ती क्रिकेट संघ काळुंद्रे. चला दोन्ही संघ गणपती बाप्पाच्या नावाने खेळतायत. तर चला कलंबोली आणि काळुंद्रे के फॅक्टर. चला दोन्ही टीम आपण लगेच टॉस साठी संपर्क साधायचा. चला आपण लगेच टॉस साठी संपर्क साधा. कलंबोली आणि काळुंद्रे टीम. चला दोन्ही टीम आपण टॉस साठी या. टार्गेट आहे या मॅच मध्ये आता टोटल अद्यापर्यंत आपण पाहताय सामना सुरू आहे आणि पंच 2 बॉल आहेत ना. पंच पंच अंपायर 2 बॉल आहेत ना. इनिंग संपली का. ओके. 20 धावा 21चं टार्गेट आहे. चला सामना सुरू करायचा आहे. चांगली गोलंदाजी करणं आता गरजेचं राहणार आहे. बॅटिंगमध्ये थोड्याशा चुका झाल्या, धावा आल्या नाही. आता जर चांगली गोलंदाजी झाली तर कदाचित पाले संघ सुद्धा या मॅच मध्ये चांगला खेळ करू शकणार आहे. यावेळेला आपण पाहताय चांगला फटका सुद्धा आपण पाहता बॅकवर्डला मागे जात असताना पाहायला मिळाला आणि त्यानंतर या बॉलवर मात्र धावा मिळाल्या 2 धावा. पहिल्या बॉलवर 2. चला कालुंद्रे टीम या पण. या वेळेला फटका फसला हवेमध्ये पाहायला मिळतोय आणि या बॉलवर मात्र आपण पाहू शकाल पुन्हा एकदा धावा येतात 2 धावा.
चला टॉस साठी या कलंबोली आणि कालुंद्रे. चला लवकर या बघा, नाही तर पॅनल्टी दिली जाईल. चला दोन्ही टीम काळुंदे आणि कलंबोली आपण आलेला आहात. चला टॉस साठी या. हा बॉल वाईड आलाय आणि धावून एक धाव, अशा 2 धावा टोटल. आता मात्र धाव संख्या 9 ची गरज आहे. 9 धावेंची आवश्यकता. या वेळेला आपण पाहताय फटका पुन्हा एकदा आपण पाहताय डीप मध्ये थांबलाय. चेंडू अडलाय परंतु बॉलवर मिळाली पुन्हा एकदा एक सिंगल फक्त मिळाली. धावसंख्या आता 7 धावेची आवश्यकता असेल. 7 धावेची गरज आहे. कमी धावसंख्या मॅच मध्ये पाहायला मिळाली आणि त्यानंतरचा पुढचा सामना. चला काळुंद्रे टीम आणि कलंबोली संघ. चला दोन्ही संघ आपण या लगेच टॉस करून घ्यायचा आहे. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आमचे रचित पाटील असतील. वडिलांच्या नावानं स्पर्धा. फटका सुरेख आहे. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर पडला जातोय परंतु एक टप्पा आणि चेंडू सीमा पार चौकार आलाय. आता गरज आहे 3 धावेंची. दोन धावेची आवश्यकता असेल आता मॅच मध्ये. निर्णायक 2 धावेची गरज. चला रचित टॉस झालाय. चला दोन्ही टीमला विनंती आहे टॉस करून घ्या. स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक वडिलांच्या नावाने स्पर्धा रचित पाटील यांच्या वर्ष 5वा पर्व 5वा टेनिसची सुद्धा एक चांगली स्पर्धा त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतीये. आणि आता मात्र या बॉलवर मात्र धावा किती मिळतील. पुढच्या बॉलसाठी पुन्हा एकदा 2 धावेची आवश्यकता असेल आणि हा बॉल मात्र वाईड आहे. आता 1 धावेची गरज. उर्वरित 1 रनची आवश्यकता असेल या मॅच मध्ये टीम वागीश्वर संघाला. नेक्स्ट मॅच असेल एक दंत आपण पाहत आहे टीम कलंबोली आणि मंगलमूर्ती कालुंद्रे. 1 धावेची आवश्यकता. फटका सुरेख आहे आणि